मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना जे आपले मित्र आहे बरसट बाबा, जे कोकणामध्ये राहतात आणि भरपूर मोठं क्षेत्र आहे मित्रांनो, त्यांची शेती भरपूर मोठी, 5,000 पोते तांदूळ वगैरे कमवतात ते मित्रांनो. नागलीचे 3, 3.5, 4,000 पोते वगैरे कमवतात आणि असे बरेच पिकं त्यांच्याकडे केले जातात. असा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असेल तर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला. धन्यवाद. अशी टाकून दिली तिने ही पण, म्हणजे असं खोचायचं काही हेच नाही, फक्त वरची वर ठेवून गेली का झालं. इथला पण भात चांगला झालाय. पाणी त्यालाच वरात वाजू राहिलं मित्रांनो. जिथे गावातले लोक पाणी भरले येताना तर तशा खाली खाली आपण बांधानं चाललोय खाली डाळामध्ये. आणि मित्रांनो खूप अवघड रस्ते बरं काही इकडले कोकणात म्हटल्यावर, म्हणजे थोडासा जरी पाय वगैरे निसटला मग आटपलाच कार्यक्रम सगळा. तिकडे अकोले साईडला ये झऱ्यातलं पाणी येतं ना, याला झुरे म्हणते बरं का. ती म्हणते झुऱ्यातून पाणी येत राहतं. बाबा बरोबर मी पण चाललो मित्रांनो त्यांच्यासोबत. तर हळूहळू ते चालले घेऊन आता पाण्याकडे, नाही का, पाणी पण दाखवतील आणि त्यांचं शेत पण दाखवतील मित्रांनो. ते भरपूर चारा झाला बरं का, चारा भरपूर झाला. आता ऊन पडला ना परत चांगलं, हा मोठं होऊन जाईल भरपूर. जिथपर्यंत चालत चालू ना मित्रांनो, तिथपर्यंत त्यांचं क्षेत्र बरं का मित्रांनो. त्याच्यामध्ये हा म्हणजे मोकळे सोडायचंच नाही जनावर. मोकळे सोडले तर मग त्या माणूस संग उभाच राहायला लागतं. हा नको पलीकडच्या कोणाकडे जायला. नाही एवढा आता आमचाच आहे ना. हे नागलेलं 1 महिना झाला असेल लावून ना. 1 महिना झाला. सोयाबीनला लई कीड लागेल. पहिलं जूनच्या पावसामध्येच रोप टाकायला लागत होते त्यांनी, म्हणजे आता चालू झाले असते. हे बारी बांधून ठेवलंय, म्हणजे काम केलं की त्याच्यात देऊन जेवण बिवणं करायचं. त्यांनी ते स्टोव वगैरे काहीतरी ठेवलं, चुला आहे ना. बरं मग चहा बिव करायला, थंडी वाजायला लागली का यायचं मग. मातीच्याच विटा केल्या वाटतं. कच्च्याच विटा पाडल्या, भाजल्या नाही काही वेळ दिले बसून ते
हे वरच्या साईडला ना पाईप वगैरे ठेवले बरं का त्यांनी, म्हणजे मोटर वगैरे जर चालू केली ते पाईपांना पाणी वगैरे आणून ते शेत वगैरे भरलं जातं. आता हा माळावरचा झाप आहे मित्रांनो, त्या झापामध्ये खोपड्या वगैरे ठेवल्या बरं का, म्हणजे पाऊस लागू नये म्हणून ते भात शिराय अजून वाळ्याने ठेवले. आणि जे टांग त्याला बुरशी लागली त्याला म्हणजे वाळलंच नाही. बरे चुले वगैरे सगळे ठेवले नाही का त्यांनी. हे स्वरपण वगैरे वल्ल होऊ नये म्हणून त्यांनी ठेवलं इथं झापावरती. आणि हे घोंगडं घालून ते भात वगैरे आवायचं. आणि इथं नांगर वगैरे पडलेलं आहे, इथं बरेच वस्तू पडलेल्या आहे मित्रांनो. आणि त्याच्यावरती ते शेती केली जाते. कुळीदा आला नाही ना अजून, पाणी नाही जास्त जाम झालं ना, पाऊसच एवढा आहे का. सगळे ते वाहून गेले. कुळी डायरेक्ट तिकडे खाली सापडायला बसला आता. मित्रांनो व्हिडिओ बघता बघता चॅनलला सबस्क्राईब पण करा बरं का नक्कीच. आणि बघा निसर्गाचा आनंद पण घ्या. बघा कसा निसर्ग एकदम हिरवागार झालेला आहे. आमचा छोटासा प्रयत्न आपल्या प्रेक्षकांना हा व्हिडिओ दाखवण्याचा. ते बाबा गेले आता पुढं, त्यांच्या मागं मी पण चाललोय. खूप मोठी भात शेती वगैरे मित्रांनो त्यांची, नागरीची वगैरे बरंच मोठा एरिया आहे त्यांचंवाला. 40 एकरच्या वरती भरपूर मोठं क्षेत्र आहे मित्रांनो, मोजता येणार नाही एवढं क्षेत्र आहे ते चाललंय आता पुढं. आणि त्यांच्या मागं आता आम्ही चाललोय. आता ती पूर्ण शेती वगैरे दाखवू राहिला आम्हाला, जेवढं आहे तेवढी सगळी शेती दाखवण्याचा प्रयत्न. बघा ही भात कसा हिरवागार झाला इकडचा. हा भात भारी दिसतो, मस्त हिरवागार आहे. खाणं टाकून झालं वाटतं त्याला, म्हणूनच हिरवा झाला तो चांगला. आणि पाणी पण थांबत खाली ना. ही कुंडी अगोदर लावली. हां हां बरोबर. मित्रांनो बघा कसं भाताला पाणी जातं, पावसाचं पाणी मस्त भाताला जातं. बाबा आहे बरोबर, आपण चालू आहे खाली भात बघत बघत. एका कुंडीतून पाणी दुसऱ्या कुंडीमध्ये, दुसऱ्या कुंडीतलं पाणी तिसऱ्या कुंडीमध्ये जातं मित्रांनो. इथं कसे झरे बा मित्रांनो, जबरदस्त. बघा मित्रांनो कसं स्वच्छ एकदम नितळ पाणी येतं, ज्यातून पाणी पिऊ पण शकतं असं. इकडे पुढे जर गेलं ना मित्रांनो, आता बाबा बरोबर चालू आहे मी मागं मागं. इकडे आवाज ऐकूनच भीती वाटायला लागली आता मला. हे सगळं पाणी इकडं समुद्राकडे जातं का? म्हणजे सगळं गुजरात साईडला. सगळं इकडं गुजरात साईडला पाणी यायला इकडे येते का? तिथं डबा कोणत्या ठेवलाय? पाणी भरायला कायमस्वरूपी. इकडे काही दुसरं कोणी येतच नाही ना, आपले 2 घरावाले सोडून. नाही उन्हाळ्यात मग येतात ना इथं वरती जाणार आहे ना. हां हां येतात पाणी भरतात आणि जातात मग तिथे. एकदम स्वच्छ पाणी बरं का. कायमचंच पाणी, उन्हाळा पावसाळा आटतच नाही पाणी. मित्रांनो बघा एकदम नितळ पाणी आहे.
एकदम स्वच्छ आहे ना हे ॲक्वागार्डला काय करते पुढून फक्त याचं भरायला गाळून घ्यायचं बसायला. बरोबर. हो ना ते पहिले त्याने पाणी नव्हतं गावात इथे याचे बाकीचे हा ना. जेवढे इकडचे साईडचे कंपनी ना हा हा हा. तेवढेच यायचे पाणी. तिकडे पण एवढं पाणी आहे. इकडचं पाणी उन्हाळ्यात बंद होत असेल ना हे बघू, पण हे कायमचं राहतं कायमचं. जे डायरेक्ट खडकातूनच आहे खालून एकदम नाही का. नितळ पाणी एकदम स्वच्छ. पुढे जाताना दिसतच नाही ते. ही कोणाची वराई आपलीच आहे का. हा. भरपूर मोठं क्षेत्र आहे हो आपलं बाबा मग तो कोपरा तिकडचा. हा तो आपण घेऊ नाही का 5 रुपये गेलो हा हा तो हा. कोपरा तो हा पहा झाड दिसतो ना हा समोरचा तो अशीच उभी चारी आली अशी उभी सारी. अशी अशी आली हं, हं. म्हणजे पहा एवढी नाही फिरली निलगडचं हा हा अशी गेली तर तो गायदार पूर्ण तो गायदाट पर्यंत. 15-16 एकरचा घेतला येतो. हम्म लागवड झाली हम्म का बस निंदायची नाही का काहीच नाही हम्म. ती गवतामध्ये तरी येते. तो आपले गावाकडून नाला आहे, हा तो मोठा जास्त. मोठा आहे. आणि हे काय फक्त ते ठेवून ती गाडी ठेवली आणि हा, ती गाडी तेवढंच ठेवली, फक्त. तेवढंच पाणी इकडे येतंय. हम्म. आणि ते वरचे डिंगीचे येते. एक चक्कर मारून त्यांना आलं की इथं असं. इकडून जाऊन इकडे छान आहे तो गाडी. गावातलं पूर्ण पाणी त्यांना आलं नाही त्यांना म्हणजे गावाच्या वरतून पण. म्हणजे रोड पासून पाणी येतं. हा रोड पासून. पातळ झाली ते रोप मोठं वाढून जाईल ना मोडलं तर कमरामध्ये ते इरूनच गेलं मोडलं ते त्याच्यामध्ये उडी टाकलाय. दुबार पीक दोन्ही पीक घ्यायचे मिश्र पीक म्हणतो आपण. इकडे ना हम्म. चारी गेली बरोबर. तिकडे मग फारसेच लागल्या ते इथून हा असा खाली म्हणजे फारसेच आलं त्याचे आपण 5 पैसे गेले तिकडे कोपऱ्यात चारीचा. हम्म. बाबा बरोबर चाललो आपण दुसऱ्या झोऱ्या काय म्हणतात त्याला झराच म्हणता येईल एक प्रकारचा कारण सगळ्या गावातलं पाणी तिकडनंच येतं त्या साईडनं. तर त्यांच्या पाठीमागं मी पण चाललोय. खूप दम लागला होता मित्रांनो मला. थोडं थांबत चाललो होतो कारण इकडच्या माणसाला सवय राहते बरं का चालायची डोंगर वगैरे उतरायची ना. आपल्या माणसाला कसं सपाट्यावरती जास्त चालवत येतं तसं डोंगराला वगैरे चढ उतरायची सवय आहे आम्हाला पण. चाललो त्यांच्या मागं मस्तपैकी. मित्रांनो बघा हा दृश्य एकदम बघण्यासारखं आहे बरं का. इथं भात वगैरे ते भातातून एकदम नितळ पाणी येतं पिण्यासारखं डायरेक्ट. ते पिण्याच्या लायकच आहे कारण बरेच लोक इथूनच पाणी वगैरे पितात मित्रांनो. हे पण थोडंसं असं वाटलं की तुम्हाला दाखवावं म्हणून नाही का. हा तिकडून वरतून नाही ते तिकडच्या दगडातून गेला असतो आम्ही. तिकडं थोडंसं कमी दिसत होतं. पण ते पाहिलं बांध छोटा होता तिकडे म्हटलं चला आता याच्यातूनच. भरपूर पाणी तरी हे उन्हाळा भरपूरला पाहिजे मग. बाबांचेच भाऊ बहिणी मित्रांनो त्या साईडला बघा किती मोठं क्षेत्र आहे. म्हणजे इथपर्यंत कॅमेरा पोहोचत नाही एवढं मोठं क्षेत्र आहे त्यांचं वाला. तिकडनं कोणतरी त्यांचे ओळखीचे आवाज येत होते त्यांना. एवढी जागा आहे काय दुसरे जागा गरज आहे कामाला. मग
तरी एवढी शेती केली तर आम्ही 2च माणसं एवढी करणार. मित्रांनो एवढं मोठं क्षेत्र आहे ना, काही प्रमाण नाही त्याला. आणि सगळी भात वगैरे वरई नागली अशा पिकं बघितले आम्ही. आणि खूप आनंद असा वाटला बरं का. त्यांच्याकडे नागलीच्या भाकर पण खाली थोडीशी, विजा बाबा वडापाव पण खाला मित्रांनो. आलं की बाबा सगळी काही हिरवागार भात वगैरे बघायला भेटला मित्रांनो आम्हाला. पण त्याला मेहनत पण खूप आहे बरं का मित्रांनो. ते नागर वगैरे सगळं चालवणं बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. आणि नागर वखर वगैरे बऱ्याच गोष्टी चालवल्या. मित्रांनो चालत आता आम्ही घराकडे आलो शेवटी. त्यांचं घर पण बघा लय मोठं काही घर नाही मित्रांनो. साधारणच एकदम साधारण राहणीमान वगैरे त्यांचं आलं. त्यांचं बरंच असं क्षेत्र पण खूप मोठं आहे नाही का. आणि ते छोटासाच आमचा प्रयत्न होता का हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचा वगैरे. मित्रांनो हे घर आहे त्या बाबांचं, भरसड बाबांचं घर आहे बघा मित्रांनो. 30 एकरचा मालक आहे. सो वाटणार नाही 30 एकरचं मालकाचं घर आहे म्हणून. बघा मित्रांनो केवढं क्षेत्र आहे. म्हणजे ह्या ठिकाणापासून इथून चालू होतं मित्रांनो. या आंब्याच्या खांबापासून म्हणजे पुढच्या त्या तिकडच्या साईडला तिथून चालू होतं. तर बघा मित्रांनो असं या साईडनं पूर्ण कडनं असं जात पूर्ण असं माळरानासारखं आहे मित्रांनो. सगळी भात शेती वगैरे केली जाते या साईडला. असं इकडच्या साईडला पूर्ण असं. तर मित्रांनो मग आता कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये पण सांगा मित्रांनो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.